नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे हर्षवर्धन सपकाळना काय झाले आहे. मित्रहो, विधानसभा निवडणुकीत रसातळाला गेलेली काँग्रेस वर आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवे अध्यक्ष नेमले गेले. ते हर्षवर्धन सपकाळ. ते सर्वोदयी आहेत, काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि साध्या राहणीचे आहेत. ते आपले शब्द मागे घ्यायला सिद्ध नाहीत. तुम्ही औरंगजेबाला क्रूर म्हणत असाल तर मी देवेंद्र फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत असं म्हणेन. आणि माझे हे शब्द तुम्ही माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लादलात तरी मी मागे घेणार नाही. हर्षवर्धन सपकाळ हे 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये काँग्रेस भवनात असं बोलले आहेत. आता काँग्रेस भवन पुण्याचं जे आहे त्यामागे काका गाडगीळ नवी तथा काका गाडगिळांची तपश्चर्या आहे. पुण्यात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार करण्यात काका गाडगीळ आघाडीवर होते. त्यांनी चॉकलेटची वडी नावाचं ललित निबंधांचं एक छान पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की आम्ही म्हणजे काँग्रेसनं हिंदू मुस्लिम ऐक्याचं ध्येय समोर ठेवलं, पण त्यासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही काहीही केलं नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी अशी पुस्तकं अधूनमधून वाचत जावी म्हणजे त्यांना बोलताना तारतम्य राहील. हर्षवर्धन सपकाळ पुण्यात काय म्हणाले की औरंगजेब क्रूर होता असं तुम्ही म्हणताना, मग तुमच्या राज्यामध्ये संतोष देशमुखची हत्या होते, तुमच्या राज्यात स्वारगेटला बलात्कार होतात, तुम्ही औरंगजेबापेक्षा काय कमी आहात. आता या त्यांच्या विधानाची आपण थोडी चिकित्सा करूया. संतोष देशमुखची हत्या, स्वारगेटचा बलात्कार हे जे प्रकार आहेत हे निंदनीयच आहेत, चिंताजनक आहेत. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडीशी जबाबदारी आहे. पण हे जे प्रकार झाले, गुन्हे झाले, त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष यांचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, पाठिंबा नाही, अशा घटना घडाव्यात अशी इच्छा नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या इतिहासात त्यांनी अशा घटनांना उत्तेजन दिले असं कुठेही आढळत नाही. त्यामुळे त्यांना क्रूर म्हणता येणार नाही. दुसरं म्हणजे हे गुन्हे घडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हातावर हात घालून घडी घालून बसलेले नाहीयेत. ते त्याचा बिमोड करण्यासाठी त्यांनी शासकीय कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना गुन्हेगारांना शिक्षा होईल असा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे त्यांचा गुन्ह्याशी तसा संबंध जोडता येत नाही. ते गुन्ह्यापासून शतयोजने विचारानं कृतीनं लांब आहेत असं काँग्रेसच्या विषयात म्हणता येईल का हो. काँग्रेसनं असे प्रत्यक्ष गुन्हे केले आहेत का हो. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये शिखांचं जे हत्याकांड झालं ते कुणी केलं, ते काँग्रेसनंच केलं ना. त्यामुळे क्रूरतेच्या विषयामध्ये काँग्रेस ही सर्वोच्च स्थानावर आहे भारतीय राजकीय प्रांगणामध्ये आणि त्याच्या पासंगाला सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष पुरत नाही. आता हे जे औरंगजेबाचं समर्थन, औरंगजेबाला वाचवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत आणि ते देवेंद्र फडणवीसांशी तुलना करतायत. त्यामुळे आपण या दोघांच्या तुलनेमध्ये साम्य स्थळ किती आहेत आणि वैषम्य स्थळ किती आहेत ती पाहू. औरंगजेब क्रूर होता असं आपण का म्हणतो. अहो, औरंगजेबाच्या राज्यामध्ये तुम्ही हिंदू आहात हाच गुन्हा होता आणि शासनाच्या औरंगजेबाच्या अनुमतीनच तुम्हाला
त्याच्या राज्यात हिंदू म्हणून राहता येत होतं आणि त्याबद्दल तुम्हाला वेगळा जिजिया नावाचा कर भरावा लागत होता. असं महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मुसलमान म्हणून राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी घटनेला अनुसरून अशी काही कृती केली आहे का हो? जेवढे हिंदू मोकळेपणाने महाराष्ट्रात राहत आहेत तेवढेच मुसलमानही मोकळेपणानं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहेत. औरंगजेबानी क्षुल्लक कारणावरून हिंदूंची देवळं पाडली. औरंगजेबाला आपल्या सैन्याला उत्तेजन देण्यासाठी कुठल्या स्वारीवर जायचं असेल तर प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, त्यांच्या वीरत्वाला एक चालना मिळावी म्हणून जा आणि हिंदूंची मुंडकी मला आणून दाखवा असे त्याचे आदेशच असायचे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 22 वर्षापासून त्याच्या आधीपासूनच राजकारणात आहेत. त्यांच्या नावावर असा काही गुन्हा आहे का हो? किंवा त्यांच्या पक्षाच्या नावावर हिंसाचारामध्ये समर्थन त्यांनी केलंय असं काही आहे का हो? असं नाही. मग हर्षवर्धन सकपाळ, तुम्ही अशी विधानं का करताय की जर औरंगजेब क्रूर असेल तर देवेंद्र फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे इस्लामी आतंकवादाला पाठिंबा नाही का देत? आणि तुम्ही देत आलेले आहात. आता इस्लामी आतंकवाद, मुसलमानांची प्रवृत्ती आणि त्या विषयात काँग्रेसचं धोरण काय राहिलंय ते आपण पाहू. एक फिरोज खान नून नावाचे आपला स्वातंत्र्य संग्राम चालू होता त्यावेळेला मुस्लिम लीगचे पुढारी होते आणि ते ब्रिटिशांचे लाडके होते. ते एकदा असं म्हणाले होते की जर हिंदू आमच्या वाकड्यात गेले, आमच्या विरोधात वागले तर आम्ही त्यांचे असे हाल करू की चेंगीज खान सुद्धा लज्जेनं खाली मान घालेल. त्याला जे जमले नाही तेवढे अत्याचार हिंदूंच्या विषयात आम्ही करू शकतो. विख्यात कथाकार पुमा भावे यांनी एका ललित निबंधामध्ये, आत्मचरित्रामध्ये, विदर्भामध्ये त्यावेळेला मुसलमानांच्या लहान मुलांची सुद्धा प्रवृत्ती कशी होती त्याचं छान वर्णन केलंय. मुसलमानांची लहान मुलं चिमण्यांची पिलं पकडायची आणि ती अशी हातात धरून, मुठीत धरून जैनांची दुकानं असायची त्या दुकानासमोर जाऊन उभी राहायची आणि म्हणायची, पैसे टाका, खंडणी टाका, नाहीतर या चिमण्यांची मान मुरगाळतो बघा आम्ही आता, तुमच्या समोर हत्या करतो. जैनांना हत्या सहन होणं शक्य नाही, त्यामुळे ते आपली तिजोरी उघडायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. मी त्यावर अंड्यातले नादिरशहा असा एक लेख धर्मभास्कर मासिकात लिहिलेला होता. तर क्रौर्याची भीती घालून, क्रौर्याचे प्रदर्शन करून खंडणी उकळण्याची सवय, शिकवण मुसलमानांना लहानपणापासून दिली जाते आणि त्याची परिणती काय होते? पाकिस्तान निर्मिती हाच एक खंडणीचा प्रकार आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की गांधींच्या हातात सूत्र आल्यानंतर पुढची 20-25 वर्ष या देशात यादवी युद्ध चालू होतं, दंगे होते सर्वत्र. आणि हे दंगे थांबवण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं, गांधींनी, नेहरूंनी प्रयत्न केलेत का? त्यांनी हिंदूंना जेवढा अहिंसेचा उपदेश केलाय त्याच्या शतांशानं सुद्धा मुसलमानांना उपदेश केलेला नाही. त्यामुळे क्रौर्याचं समर्थन काँग्रेस नेहमी करत आलेली आहे. काँग्रेस मुसलमानांचं जे क्रौर्य असतं किंवा हिंसेचं प्रदर्शन असतं त्याला संरक्षण कसं आणि केव्हा देतंय हे हर्षवर्धन सकपाळना ऐकायचंय का? ऐका.
खिलाफत चळवळ झाली त्याला मोपल्यांचं बंड झालं केरळमध्ये, त्याला मोपला स्थान म्हणतात. तिथे हिंदूंवर 6 महिने अत्याचार चालले होते. नरसंहार झाला, बाटवाबाटवी झाली, स्त्रियांवर बलात्कार झाले, स्त्रियांची पोटं फाडून आतले जीव बाहेर आढळून आपटून मारण्यात आले. यातलं एकही वृत्त वर्तमानपत्रात येऊ नये म्हणून गांधींनी प्रयत्न केले आणि काँग्रेसला निषेध करू दिला नाही. मोपला आपल्या धर्माप्रमाणे वागले, त्यामुळे ते क्षमेला योग्य आहेत. आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. स्वामी श्रद्धानंदांची हत्या ते शुद्धीकरण करतात. मुसलमान बाटले तर त्यांना पुन्हा हिंदू करून घेतात म्हणून चिडून अब्दुल रशीद नावाच्या मुसलमानानं स्वामी श्रद्धानंदांची हत्या ते झोपले असताना, आजारी असताना कट्यार कुपसून केली की नाही? या अब्दुल रशीदला भाई रशीद म्हणा आणि त्याला माफ करा अशी विनवणी गांधींनी केली. त्यामुळे इस्लामी आतंकवादाविरुद्ध दंड थोपटून काँग्रेस उभी राहिले असं एकही दृश्य काँग्रेसच्या इतिहासात, स्वातंत्र्य संग्रामात आपल्याला दिसत नाही. काँग्रेस ही नेहमी मुसलमानांचं लांगुल चालन करीत आलेली आहे. मग असं असताना कोणत्या तोंडानं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबा इतकाच क्रूर म्हणता? तुम्हाला औरंगजेबावर टीका केली तर एवढा राग का येतो? हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि हा काँग्रेसच्या निवडणुकीतील यशापुरता मर्यादित नाही. हा या देशाच्या स्थैर्याविषयी, अखंडतेविषयी, सार्वभौमत्वाविषयी, एकात्मतेविषयी निगडीत असा प्रश्न आहे की या देशातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस हा आतंकवादाला नेहमी समर्थन का देत राहिला? मग त्याला देश आणि त्याचं स्वास्थ्य आणि त्याचं हित याच्या विरुद्ध काम करण्याची प्रेरणा कोणी मिळाली? 2 कारणं असू शकतात की त्यांना खरोखर एक इस्लामी आतंकवादाचं किंवा इस्लामच्या राजकीय तत्वज्ञानाचं महत्व पटलं असावं, सगळ्या जगामध्ये इस्लामचा प्रसार व्हावा असं मनापासून त्यांना वाटत असावं, किंवा ते इस्लामच्या क्रौर्याला घाबरत असावेत. या 2 पैकी काहीतरी एक शक्यता आहे. जर त्यांना इस्लामचं तत्वज्ञान पटलेलं आहे तर त्यांनी उघडपणे त्याचा प्रचार करावा. लोकशाहीमध्ये त्यांना तो हक्क आहे. आणि जर इस्लामच्या क्रौर्याला ते घाबरत असतील तर त्यांनी इस्लामला विरोध करणारे, इस्लामचा अभ्यास करणारे, इस्लामच्या आतंकवादी मनोवृत्ती विरुद्ध उपाययोजना करू शकणारे असे जे भारतातले दुसरे पक्ष आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करावी. इस्लामी आतंकवादी प्रवृत्तींशी हात मिळवणी करून ते देशाचं हित साधत नाहीयेत. हर्षवर्धन सकपाळ, मी तुम्हाला एकच विनंती करेन, तुम्ही महाराष्ट्राचा हर्ष संकोच करू नका आणि काँग्रेसचा अंतकाळ ठरवू नका. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. माझा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.